हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आज आपण घरच्या घरी मोसंबीपासून अगदी 3 स्टेपमध्ये इन्स्टंट ग्लोईंग त्वचा कशी काय मिळवू शकतो ते आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे मी एक मोसंबी घेतलेली आहे। एकाच मोसंबीचा वापर करून आपण फेशियल आणि बाकीच्या स्टेप सुद्धा कंप्लीट करणार आहोत। तर इथे मी ही एक मोसंबी छान अशी मस्त कट करून घेतली। 2 पार्टमध्ये आपल्याला ती कट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण काय करणार आहे, तर त्याचा जो एक पार्ट आहे त्याचा सगळा असा ज्यूस आपण काढून घेणार आहोत। त्या मोसंबीचा पूर्ण रस आपण छान असा पिळून काढून घ्यायचा आहे। हीच आपली फर्स्ट स्टेप आहे। छान असा ज्यूस काढून घेतल्यानंतर आपण ते आपल्या स्किनवरती अप्लाय करणार आहोत। तर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा। तर इथे मी छान असा मोसंबीचा ज्यूस काढून घेतला। त्यानंतर मी कापूस घेतला आणि कापूस घेऊन ते छान असं त्या रसात बुडवायचं आणि आपल्याला फक्त चेहऱ्यावरती आपल्या अप्लाय करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने मी अप्लाय करते, जिथे जिथे डार्क स्किन आहे, डेड स्किन आहे, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहेत, त्या सगळ्या ठिकाणी असं छानपैकी आपल्याला हा रस अप्लाय करून घ्यायचा आहे। तर याने आपले ब्लॅक हेड्स जातात, व्हाईट हेड्स जातात। त्यानंतर त्वचा छान अशी मस्त गोरी होते, नितळ होते, मस्त मऊसूत त्वचा होते आणि त्याचबरोबर पिंपल्स येत नाहीत। मुळात पिंपल्स न येण्यासाठी आपण हे वापरू शकतो। तर आता तुम्ही पाहू शकता अगदी चेहऱ्यावरती सगळीकडे मानेला वगैरे मी हे रस अप्लाय करून घेतलेला आहे। कापसाने अप्लाय करायला जरा सोपं पडतं, हाताने आपण करायला गेलो तर ते रस तसाच निघून जाणार। त्यामुळे असं या पद्धतीने आपल्याला कॉटन म्हणजेच असं छान कापूस घेऊन त्याने आपल्याला हे अप्लाय करायचं आहे। हे जरा अप्लाय करायला सुद्धा सोपं पडतं आणि पूर्ण चेहऱ्यावरती आपण ते व्यवस्थित अप्लाय करू शकतो। त्यानंतर ते सुकायला द्यायचं आहे। साधारण एक 10 मिनिट आपल्याला ते सुकण्यासाठी लागतील। तोपर्यंत आपण सेकंड स्टेप जी आहे आपली त्याची तयारी करूयात। तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। साधारण 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये मी ॲलोवेरा जेल टाकलेलं आहे। तर कुठलंही ॲलोवेरा जेल जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकायचं आहे। ते छान असं आपल्याला ही जी रस काढलेली होती त्या रस त्याच्यावरतीच आपल्याला ते छान असं त्या मोसंबीवरती ते लावून घ्यायचं आहे आणि ह्याने आपण स्क्रब करणार आहोत आपल्या फेसवरती। तर आधी हे सगळं मिश्रण म्हणजेच ॲलोवेरा जेल आणि तांदळाचं पीठ मोसंबीवरती छान असं लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ते अप्लाय कसं करायचं आहे बघा। तर आता छान सुकलेला आहे मोसंबीचा रस चेहऱ्यावरती आणि चेहऱ्यात तुम्हाला फरक लगेच दिसायला लागलेलाच असेल। तर त्यानंतर आपण काय करणार आहे, तर असं छान असं चेहऱ्यावरती हे सगळं तांदळाचं पीठ आणि ॲलोवेरा जेल मोसंबीच्या सहाय्याने चेहऱ्यावरती आपल्याला ते असं घासून घ्यायचं आहे, रब करून घ्यायचं आहे। याने चेहरा आपला छान स्वच्छ होण्यासाठी मदत होते आणि जे काही डेड स्किन आहे, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते याने निघण्यासाठी मदत होते। तर बघा जिथे जिथे आपल्याला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात तर तिथे आपल्याला ते खूप जास्त रब करायचं आहे। त्याने काय होतं, ते निघायला सोपं पडतं आणि अगदी पार्लरसारखा ग्लो आपण घरच्या घरी मिळवू शकतो। तर बघा मी जशी चेहऱ्यावरती हे तांदळाचं पीठ अप्लाय करून घेते त्या पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे तुम्हाला पण। तर बघा अगदी डोळ्याच्या वरती वगैरे, त्यानंतर नोज एरिया, चीन एरिया, फोरहेड सगळीकडे, अगदी नेकसुद्धा सगळीकडे आपल्याला हे अप्लाय करून घ्यायचं आहे व्यवस्थित। जर चेहऱ्यावरती किंवा मानेवर वगैरे काळे डाग जरी असतील तर त्यासाठी सुद्धा हे खूप इफेक्टिव्ह आहे, खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे। तर आता आपल्याला हे सुकून धुवून घ्यायचं आहे। तर साधारण एक 5-1 मिनिट झालेले आहेत आणि 5 मिनिटात हे छान असं सुकलेलं आहे। तर आता आपण हे धुवून घेऊयात। तर बघा आता मी चेहरा धुवून आलेली आहे। तर चेहरा धुतल्यानंतर चेहरा अतिशय मऊसूद दिसतो। त्याचबरोबर चेहऱ्यावरती लगेच आपल्याला फरक जाणवतो। जो फेशियल ज्याच्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये खूप जास्त पैसे घालवावे लागतात ते आपण अगदी घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, कमी पैशामध्ये करू शकतो। तर आता तुम्ही पाहू शकता की किती छान चमकदार चेहरा दिसतोय। तर त्यानंतर आपल्याला आता करायची
तिसरी स्टेप, तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट अशी तिसरी स्टेप आहे। त्यासाठी आपण जो अर्धा मोसंबी कापून तसाच ठेवलेला होता तर त्याचा वापर करायचा। तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे अर्ध मोसंबी आहे ते अगदी साली सकट आणि बियांसकट आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेते, म्हणजे पूर्ण अशी अर्धी मोसंबी आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे। आणि मोसंबीला रस हा खूप जास्त प्रमाणात असतोच, त्याच्यामुळे आपल्याला तिथे काही पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही। जर तुम्हाला वाटत असेल की त्याला पाण्याची गरज आहे तर पाणी न वापरता आपण जो अगोदर रस काढून घेतला होता तो राहिला असेल तर त्याचा वापर करायचा। तर त्याचबरोबर मी त्यामध्ये घातलेली आहे हळद। तर थोडीशी अगदी थोडीशी हळद आपल्याला त्यात मिक्स करायची आहे आणि आपल्याला हे छान असं मस्त मऊसूद असं वाटून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही पाहू शकता मी हे वाटून घेतलेलं आहे मिश्रण, अगदी छान मऊसूद असं झालेलं आहे। अजिबात दडदडीत किंवा घट्ट किंवा खूप जास्त पातळ वगैरे नाही करायचे। तर इथे मी कुठल्याही पाण्याचा वापर नाही केला आणि हे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं, एका डिशमध्ये काढून घेतलं आणि हे आता आपण 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि 10 मिनिटांनंतर आपण हे अप्लाय करणार आहोत थोडंसं थंड झाल्यावर। तर आता हे मिश्रण मी 10 मिनिटांनंतर फ्रीजमधून काढलं, छान असं मस्त थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला ते चेहऱ्यावरती घ्यायचं आहे असं अप्लाय करून। ज्या पद्धतीने मी चेहऱ्यावरती ते असं अप्लाय करते त्याच पद्धतीने आपल्याला ते चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे। जर तुम्ही ते खूप जास्त पातळ केलं तर चेहऱ्यावरतून सटकून जाईल, चेहऱ्याला व्यवस्थित ते बसणार नाही, म्हणून खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही करायचं, तर असं मीडियम। आता इथे मी पाण्याचा थेंबभरसुद्धा वापर केला नाही, फक्त जी मोसंबी मी कट करून घेतली होती ती आणि त्याच्याशिवाय थोडीशी आपण हळद घातली होती तेवढंच फक्त मी मिश्रण घेतलेलं आहे, त्यामध्ये कसलाही एक्स्ट्रा कशाचाच वापर केलेला नाही आहे। तर हे छान असं आपल्याला असं चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे। याने आपली त्वचा स्किन छान अशी क्लीन होण्यासाठी मदत होत असते। तर साधारण हे तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी वापरलं तरीसुद्धा तुमचा चेहरा गोरा होण्यासाठी, छान मऊसूद होण्यासाठी आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरती जे पिंपल्स येतात तो पिंपल्सचा त्रास घालवण्यासाठी या फेशियलचा तुम्ही वापर करू शकता। जर आपल्याला प्रत्येक सीझनला तर मोसंबी अवेलेबल नसते, पण जेव्हा अवेलेबल असते त्यावेळेला ती खाताना आपण त्याच्या ज्या साली काढतो त्या साली जरी सुकवून ठेवल्या आणि जेव्हा पण गरज असते तेव्हा फक्त त्या सालीची पेस्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि त्याने असं चेहऱ्यावरती लावलं तरीसुद्धा त्याचा फरक पडतो। पण आत्ता माझ्याकडे मोसंबी अवेलेबल होती, छान ताजी मोसंबी अवेलेबल होती, त्याच्यामुळे मी सरळ मोसंबीच अप्लाय केली, पण प्रत्येक वेळेला ती नसते, त्यामुळे आपण त्याच्याऐवजी पावडरचा वापर करू शकतो, म्हणजे मोसंबीच्या जी साल असतात त्यांच्या पावडरचा वापर आपण करू शकतो। तर आता मी बघा चेहऱ्यावरती छान अप्लाय केलं, 10 ते 15 मिनिट हे असंच चेहऱ्यावरती ठेवून द्यायचं आणि त्यानंतर मी चेहरा धुवून आले। नॉर्मल पाण्याने मी चेहरा धुतला आणि आता तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरती किती छान बदल झालेला आहे। तर हे फेशियल तुम्हाला कसं वाटलं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि अजून पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील। तर आता तुम्ही पाहू शकता चेहऱ्यामध्ये किती फरक पडलेला आहे, अगदी पहिला चेहरा आणि आत्ताचा चेहरा यामध्ये खूप जास्त फरक पडलेला आहे। तर आजपुरती इथेच रजा घेते, उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू।